नमस्कार. माझा हिरवा कोपरा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आज एक महत्त्वाची टिप तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी. तुम्हाला माहिती आहे, आपण प्रत्येकाला झाडं लावायला आवडतात, पण जेव्हा आपण रोपवाटिकेतून जे रोपं आहेत ती घेऊन येतो, त्यानंतर काही गुलाबाची असो, फुलांची असो, कोणतीही असो, काही दिवस ते आपल्याकडे छान राहतात, पण त्यानंतर ती झाडं मरून जातात. त्याचं कारण माहिती आहे का? कारण असं आहे, आपण जेव्हा त्यांना घेऊन येतो त्यावेळेला त्यांना एक नर्सरीमध्ये त्यांना ते वातावरण मिळालेलं असतं. जेव्हा ते आपल्या घरी येतात त्यावेळेला त्यांना आपल्या इथे आपल्या गार्डनमध्ये म्हणा, बाल्कनीमध्ये त्यांना रुळायला म्हणा, जसं आपल्याला एखाद्या ठिकाणी गेल्यावरती आपण रुळायला आपल्याला जसा वेळ लागतो तसंच त्यांनाही रुळायला वेळ लागतो. त्याप्रमाणेच नर्सरीमधून आणलेल्या झाडांचंही असतं. तर आता ही गेल्या महिन्यामध्ये मी काही जास्वंदाची काड्या होत्या त्या लावल्या होत्या. त्या इथे आत्ता जगलेल्या आहेत एका महिन्याभरामध्ये. ज्या वेळेला मी ह्या काड्या लावल्या त्यावेळेला त्या काड्यांबरोबर जेव्हा लावताना एकतर मुळात आपण त्यांना ॲल्वेरामध्ये ड्रिप करायचं, थोडं हळद सुद्धा आपण त्या मातीमध्ये टाकायची, का तर फंगिसाईड काही होऊ नये. आणि त्यानंतर आपण काही ह्युमिक ॲसिडचे काही ड्रॉप पाण्यामध्ये मिक्स करून जेव्हा तुम्ही असं काही लावतात तर त्यावेळेला लावायचं असतं. त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे जेव्हा कधी तुम्ही नर्सरीमधून आणाल त्यावेळेला त्यांना काही दिवस असंच आपल्या टेरेसवरती गार्डनमध्ये आपल्याला जरा ठेवा. आणि ज्या वेळेला थोडंसं आपल्याला असं वाटते नाही आता ह्या 8 दिवसामध्ये ते सेटल झालेले आहेत आपल्या बागेमध्ये, त्यावेळेला आपल्याला त्यांना रिपोर्टिंग करायचं आहे. आता त्याचबरोबर माझ्याकडे गेल्याच आठवड्यात मी हा आंबा कलम घेतलेला आहे आणि हा दुसरा आहे सोनचाफा. जेव्हाही कधी आम्ही हे आणतो त्यावेळेला पहिले आता त्यांना सेटल करतो. ते सेटल झाले त्यानंतरच आम्ही त्यांना रिपोर्टिंग करायला घेतो. जसं प्रत्येकजण काही ना काहीतरी चुका करतच असतो, चुकांमधूनच खरं तर माणूस शिकत असतो. त्याचप्रकारे मी सुद्धा बऱ्याच गार्डनिंग करताना बऱ्याच वेळा चुकली आहेत, पण आता ह्या चुका करताच मी काही गोष्टी शिकली आहेत. त्याप्रमाणेच आता मध्यंतरी हे माझं कढीपत्त्याचं झाड आहे. कढीपत्त्याचं जवळपास झाले आता ह्याला 13 वर्ष झाली. 13 वर्षापासून हे एक थोडंच म्हणजे लहानच राहिलं होतं, पण गेल्या 3 ते 4 महिन्यामध्ये जरा वेगवेगळे प्रयोग जेव्हा केले तेव्हा माझ्या ह्या कढीपत्त्याची जी ग्रोथ आहे ती या प्रकारे झालेली आहे. हे बघा, अशी वेगवेगळी छान प्रकारे फुटवा. कोणी म्हणतं टाका, तेही बरेच प्रयत्न करत होते, पण जरा कसं आहे त्याला कांद्याचं पाणी दिल्यावरही छान रिझल्ट येतो हे मला निदर्शनास आलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या देवघरातसुद्धा रोज जे आपण फुलं वाहत असतो तर त्या फुलांचंसुद्धा आपण जे आहे पाण्यामध्ये ठेवलं, त्याचं जे लिक्विड बनतं ते लिक्विड जर यावर स्प्रे केलं तर त्याचा खूप फायदा होतो. तर त्याचा फायदा मला या कढीपत्त्यासाठी खूप झालेला आहे. तर आपण तुम्ही बघू शकता, हे आहे गुलाबी जास्वंद. हे झोपक्यामध्ये येणारं फूल आहे, याचाच गुलकंदसुद्धा होतो. पावसाळा आला, जेव्हा पाऊस पडायला लागला त्यावेळेला मी हे बऱ्यापैकी छाटलं होतं. आता हे बघा, हे अशा प्रकारे झालेलं आहे. हे बघा, एकाच वेळेला इतके कळे आलेले आहेत तिथे. त्या दिवशीच तुम्हाला चाफा दाखवला होता ज्याच्या कुंडीमध्ये शंख झालेले होते आणि पैसा झालेला होता. त्या दिवशी त्याच्यावरती थोडी उपाययोजना केली. उपाययोजना झाल्यावरती हा चाफ्याचा रिझल्ट आहे. हे बघा, आता प्रत्येक फांदीमध्ये कळ्या आलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या प्रत्येकाने आपण जेव्हा झाडं लावतो त्यावेळेला कुंडीमध्ये नक्की काही उपद्रवी जीव तर नाही आहेत ना, हे नक्की प्रत्येकाने बघितले पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही हे बघाल त्याच वेळेला तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल. कारण कसं आहे, जोपर्यंत आपल्या कुंडीमधून ती गोष्ट बाजूला होत नाही तोपर्यंत आपल्या झाडांनाही जीवन मिळत नाही. नाहीतर काय होणार, ती झाडं मरून जाणार. मग शेवटी झाडं लावायचा, कुंडीमध्ये फुलझाडं लावायचं काय उपयोग ना. आता ही बघा, ही माझी बाग आहे.
हा सुद्धा एक गावठी गुलाब आहे. आज ॲक्च्युली त्याला फूल आलेलं नाही आहे, पण कळ्या आहेत त्याच्यावरती. हा सुद्धा मी बऱ्यापैकी छाटला होता, त्याच्यानंतर हा इतका ग्रोथ झालेला आहे. हा माझा नागवेलीचा वेल आहे. आत्ता इतका मोठा झाला आहे तो. जुईची फुलं हे बघा, जुईच्या एवढा कळ्या आलेल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.